तर आज होती मकर संक्रांत. मग काही इकडं आपले बारकाले पोरं सगळे तिळगुळ मागायला आले. म्हणले आम्ही पाय वगैरे पडायला लागले डायरेक्ट भाऊ. मग आपण काही चॉकलेट वाटून टाकले आणि सगळं आवरून वगैरे आपण इकडं निघालो होतो कोर्टनला, कारण कोर्टनची यात्रा होती. काही इकडं भाऊ किट्टू शेट डायरेक्ट भाऊ आपल्याला एवढं प्रेम दाखवलं आणि भाऊ मग आपण डायरेक्ट भाऊ पाहून गेलो. इकडं आपले 2-3 गाड्या होत्या. मग आम्ही सर्वजण निघालो होतो. इकडं कोर्टनला पोचलो होतो. तिकडं खूप अशी भारी इकडं जत्रा भरली होती. जत्रा म्हणजे यात्रा. काही इकडं आहे ना सगळ्या गाड्या वगैरे पार्किंग केल्या, कॅमेरा चालू केला गेला की सगळे आहे पत्रकार वगैरे सगळे भाऊ. इकडे सगळेजण हे पुढे सगळं पब्लिक दिसते, सगळं आपलंच पब्लिक आहे. नातखुळा विषय भाऊ. इकडे मंदिर एवढं भारी सजवलं आणि लाईटिंग बिटिंग विषय गोल करून टाकला. इकडं भैया शेठ, इकडं बाबांना बघून एवढं वाईट वाटलं ना, आपण आता काही करू शकत नाही. इकडं तळी भांडरा वगैरे घातला आणि इकडं गर्दी तर एवढी होती ना, खूप अशी सारी गर्दी इकडं मोकार. मग काय भाऊ आम्ही डायरेक्ट रांगेला लागलो. म्हणलं आता एवढं लांबून आले म्हणलं दर्शन तर केलंच पाहिजे. काय आपलं थोड्या वेळ दर्शन वगैरे इकडं आमचे निम्म पब्लिक गेलं ना, आम्ही 4 जण या बाबांनी आम्हाला एवढं अडवून ठेवलंय का, त्यांनी आमचे माणसं जाऊ द्या आणि असं करू द्या आणि तसं करू द्या भाऊ. इकडं डायरेक्ट चेंबूनच गेलो भाऊ. मागचे माणसं लोटीत्यात भाऊ. एवढं चेंबलो का इथं केंबत भाऊ. कसं बसं आहे ना इकडे ना भाऊ दर्शनाच्या रांगेत कसं बसं दर्शन झालंय. तर इकडं फायनली आपलं दर्शन वगैरे झालंय. इकडं आम्ही बाहेर निघालेलो आहे. आता आमचे माणसं कुठे सापडावं लागते ना आपलं पब्लिक बाकीचं. तर इकडे आहे ना भाऊ आत्ता दर्शन वगैरे झालं आणि इकडं आम्हाला डायरेक्ट किट्टू शेटने डायरेक्ट भांडारा लावला भाऊ. बोल बाप्पा की जय काय म्हणतात. सर्वजण आमची तळी भरायला वाट बघत होते. तर फायनली आम्ही आलो आणि इकडे तळी वगैरे भरायला चालू केली. मग काही इकडे तळी वगैरे भरून टाकली. इकडे लगेच भाऊ फोटो शासन चालू केलं भाऊ. फोटो नाही म्हणल्यावर विषय भाऊ. इकडे सर्वजण फोटो बिटो काढायला. इकडं मंदिर तर एवढं भारी लाईटिंग वगैरे लावून सजवलेलं होतं ना, नातखुळा विषय भाऊ. इकडे डायरेक्ट आहे ना किट्टू शेट बोलले तर आपली होती भाऊ. अख्खी पिशवी भरून भांडारा उडावलं भाऊ. लय डेंजर माणूस आहे भाऊ. नातखुळा करून टाकलाय. इकडे कॅमेरामॅन एक जण फोटो काढतो होता भाऊ. सगळेच काढायला लागले भाऊ. डायरेक्ट एका फोटोला डायरेक्ट 3-3 फोटोग्राफर भाऊ. कसा आहे विषय नातखुळा एक नाही. इकडे भाऊ लगेच नातखुळामध्ये आहे ना बाई मंदिर बिंदिर विषय करू. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघलोय. इकडे चप्पल भाऊ आपली कधीच चोरीला जात नाही भाऊ. टॉपचा विषय. हां इकडे 0 रुपयाला पाण्याची बाटली होती, इकडे 10 रुपयाला. कुठं घ्यावं काही कळालंच नाही. मग घेतलीच नाही. काही इकडे आहे ना भाऊ 11:30-12 वाजले तरी पण एवढं पब्लिक होतं का बोले बेकार विषय. डायरेक्ट इकडं आरोनी ना घेतला डफडी वाजन. सगळं जण आहे ना बघत होते की कसं वाजत आहे काय वाजत आहे. जसं काही खरंच भाऊ ताशावाली. काही इकडे आहे ना आता आहे ना फायनली आम्ही परतीच्या प्रवासाला निघलो आणि इकडे आहे ना पालखी वगैरे चालली होती. मग काही इकडे लेझिम वगैरे खेळत होतो. थोड्या वेळ आम्ही थांबलो. इकडे राहुल शेठ दिसले. मग राहुल शेठची पण थोडीशी व्हिडिओ घेतली, ती पण क्लिप टाकून दिली. तर फायनली आता आपण निघलेलो आहे. इकडं भाऊ छोटेसारखं डायरेक्ट गाडी चालवायला लागले भाऊ. आम्ही कसं बसं धाकधूक करीत भाऊ 100च्या स्पीडने डायरेक्ट भाऊ कसं बसं पोचलो भाऊ घरी. आता ब्लॉग आहे ना इथे एंड करतो. लाईक शेअर सबस्क्राईब.